नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे। तर मी इथं एक पेंडी मेथी घेतला आहे, स्वच्छ नीट करून आणि धुतला आहे त्याला। हिरवी मिरची बारीक करून घेतला आहे, 3-4 मिरच्या आणि 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतला आहे बारीक करून। गॅसवरती कढई ठेवायचा आहे आपल्याला गरम करण्यासाठी। मसुरीची डाळ पण घातलं होतं भिजू, अर्धी वाटी घातला आहे मसुरीची डाळ, म्हणजे एक तासभर अगोदरच घातला आहे मसुरीची डाळ। तर आपल्याला इथं मसुरीची डाळ घालून बनवायची आहे भाजी। तर इथं तेल गरम झालं आहे, 1.5 पळी तेल टाकलं होतं। यात बारीक केलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे, त्यात बारीक कुटलेली हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे। तेलात छान असं फ्राय करायचं आहे लसूण आणि मिरची। 2-3 मिनिटात फ्राय होईल। हे फ्राय झाला आहे इथं। मिरची छान तेलात फ्राय झाला आहे। आता मसुरीची डाळ टाकून घ्यायची आहे भिजू घातलेली। याला पण तेलात 2 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। आता भाजी टाकून घ्यायचं आहे मेथीची। शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही लाल तिखट पण घालू शकता ह्या भाजीमध्ये, मी हिरवं तिखट घातलं आहे। तर हे भाजी मिक्स करून घ्यायचं आहे छान। 1-3 मिनिटात भाजी शिजून निघते। हे खूप उशीर लागत नाही या भाजीला शिजायला। भाकरी सोबत खूप छान लागते भाजी, चपाती सोबत, मुलांना टिफिनसाठी झटपट होणारी भाजी आहे। तर अशी नक्की करा तुम्ही पण। भाजी कशी झाली ती मला व्हिडिओमध्ये सांगा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। असेच पालेभाजीचा व्हिडिओ मी आणणार आहे। तर खूप छान झाली आहे भाजी बघा, एका प्लेटात काढून घेत आहे।